पुणे जिल्ह्यातलं जुन्नर 2001 ते 2003 मध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांनी धगधगत होतं. घराबाहेरच्या अंगणातून लहान मुलांचं गायब होणं, रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या गावकऱ्यांवर चढवलेला हल्ला, घरामध्ये अचानक बिबट्याची घुसखोरी, या सगळ्यामुळे लोकांचा रोष वाढत होता. मग वन विभागालाही इथं बिबट्यांना जेरबंद करायची मोहीम आखावी लागली. ठिकठिकाणी पिंजरे लावले गेले. तीन वर्षात इथे 50 वेळा हल्ले झाले आणि 106 वेळा बिबटे पिंजऱ्यात बंदिस्त झाले. आता इथे हल्ले तर थांबलेत, पण मध्येच अजून कधीतरी हल्ला झाल्याची बातमी येते आणि पुन्हा एकदा संघर्ष पेटतो. गेली 10 वर्ष महाराष्ट्रानं बिबळ्याविरुद्ध माणूस हा संघर्ष पाहिला. नेमकं दोषी कोण, बिबळ्या की माणूस, हा सवाल सगळे विचारत होते. परिस्थिती खूपच गोंधळाची होती. नेमकं काय करायचं कुणालाही माहिती नव्हतं. पण आता हळूहळू हे चित्र बदलायला लागलंय. महाराष्ट्राचा वन विभाग आणि काही संशोधक या समस्येवर उत्तर शोधायचा प्रयत्न करतात. आपण वेध घेणार आहोत या सगळ्या प्रयत्नांचा. जुन्नरच्या हल्ल्यांपाठोपाठ मुंबईच्या बोरिवली नॅशनल पार्क मध्येही याच काळात बिबट्यांच्या हल्ल्यांचं प्रमाण वाढलं होतं. 2001 ते 2005 या 4 वर्षात बिबट्यानं इथे 75 वेळा हल्ले केलेत. बोरिवली नॅशनल पार्क हे तर बिबट्यांसाठीचं राखीव जंगल आहे. पण जुन्नर सारख्या बागायतीच्या परिसरात बिबटे का येतात आणि या समस्येवर नेमका उपाय काय, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. जुन्नर सारखंच उसाच्या शेतीचं गाव आहे नाशिक जवळचं अकोले. इथेही बिबटे राहतात, पण जुन्नर सारखी वेळ इथल्या लोकांवर येऊ नये म्हणून वन विभाग आणि वन्यजीव संशोधक विद्या अत्रेय यांनी इथे एक संशोधन प्रकल्प सुरू केलाय. काही वाघ येतो कधी मधी चक्करला, त्याच्या मनात आलं तर. अकोले गावाच्या या परिसरात विद्या अत्रेय आल्या तेव्हा बिबट्या एखाद्या भूताखेतासारखा इथे वावरत होता. त्याला शोधण्यासाठी मग तिनं रात्रंदिवस इथल्या वाटा पिंजून काढल्या. त्याचा हॅबिट असं असतो की तो दिवसभर उसात बसतो आणि लोक काम करतात त्याच्या आजूबाजू, ते शेतीच्या आजूबाजू. त्याला माहिती नाही की बिबटे आतमध्ये बसलेला आहे. आणि मग रात्री सुरू करतो तो फिरायला आणि गावाचे रस्ते वापरतो. घराच्या जवळ जाऊन शेळी कुत्रे खातो, गावाचं जवळ जाऊन डुकरे पण घेतो. दुसरं काय हॅबिट्स आम्हाला कळलं की 2 जनावर जवळ पण बसू शकतात, खूप जवळ बसतात. तर एकाला काही झालं की दुसऱ्याला कळेल काय झालं. अजून एक माहिती झालं की खूप लांबून ते एक दुसऱ्यापैकी कम्युनिकेट करू शकतात. बिबट्याच्या पायांचे ठसे, विष्ठा असे एक एक पुरावे मिळत होते आणि त्यावरूनच कळत होत्या त्यांच्या येण्या जाण्याच्या वाटा. या वाटांवर मग विद्यानं असे कॅमेरा ट्रॅप लावले. विद्या, हे कॅमेरा ट्रॅप तुम्ही नेमकं कुठे लावता? आम्ही जिथे बिबट्याचं येणं जाण्याचा रस्ता आहे त्याच्यावरती लावतात आणि आम्हाला कळतं, म्हणजे ठसेनी आणि विष्ठा सापडलं इथे तर कळतं. आम्ही आता सारखं लक्ष आहे हे रस्ता वापरते तर आम्ही इथे लावलंय आणि ती आली आहे हे कॅमेरा ट्रॅप मध्ये. या बॉक्स मध्ये कॅमेरा आहे आणि याला एक सेन्सर लावलेला आहे. कुठलीही गोष्ट इथून पास झाली की हा सेन्सर कॅमेऱ्याला सिग्नल देतो आणि मग कॅमेरा त्याचा फोटो काढतो. या कॅमेऱ्यानं येणाऱ्या जाणाऱ्या बिबट्यांना असं अचूक टिपलं.
यामध्ये 16 बिबट्यांचे फोटो मिळाले. त्यापैकी 5 नर होते, 6 माद्या होत्या आणि 5 बछडे होते. एकदा तर सर्व्हेसाठी जाताना विद्याचा फोटो या कॅमेऱ्यामध्ये क्लिक झाला. त्याची वेळ होती 5:27 आणि काही सेकंदातच तिथून गेली बिबट्याची एक मादी. या कॅमेऱ्यामध्ये जसे बिबटे ट्रॅप होतात तशी कॅमेऱ्याला पोज देणारी माणसंही. या ट्रॅपिंग मध्येच विद्याला भेटले बिबट्याची मादी लक्षाई आणि तिचा बछडा जय महाराष्ट्र. या बिबट्यांच्या अंगावरच्या ठिपक्यांवरून त्यांची ओळख पटते आणि मग त्यांची नावंही ठेवता येतात. लक्षायचं आम्हाला कसं इथे पण आली ती आणि तिथे पण आली, तसं बाकी बिबट्यांचं पण आम्हाला कळलं की ते कुठचे एरिया वापरतात आणि किती एरियामध्ये किती बिबटे आहे आणि त्याच्यानी आम्हाला मग त्यांचा पॉप्युलेशन डेन्सिटी एस्टिमेट करायला होत. लक्षाई आणि जय महाराष्ट्राच्या येण्या जाण्याच्या वाटातच सापडल्या, पण नेमक्या त्यांच्या हालचाली कुठे आहेत हे आता तपासायचं होतं. मग या बिबट्यांना GPS कॉलर लावण्याचा प्रकल्प सुरू झाला. पकडलेल्या बिबट्याच्या मानेला ही कॉलर बसवली की त्या बिबट्याच्या हालचालींचे ती सिग्नल देते आणि त्यावरून त्या बिबट्याच्या हालचालींचा माग काढता येतो. कुणाचा सिग्नल आहे? हे लक्षायचं आहे आणि बहुतेक पिल्लू पण तिचा बरोबर आहे. लक्षाई आणि जय महाराष्ट्राला लावलेल्या GPS कॉलरनं हे सिग्नल दिलेत. यातला लाल ठिपका आहे लक्षाईचा आणि निळा ठिपका जय महाराष्ट्राचा. हे बिबटे साधारण 25 चौरस किलोमीटरच्या हद्दीमध्ये फिरत होते. या उसाच्या मळ्यांमधल्या रस्त्यांमध्ये बिबट्यांचा अगदी सर्रास वावर असतो. जुन्नर, अकोले या नदीकाठच्या भागामध्ये असे मैलोन मैल उसाचे पट्टे तयार झालेत. यामध्ये खाद्य भरपूर मिळतं, पाणीही मिळतं. त्यामुळे बिबट्यांनी आपलं आता इथे बस्तान बसवलंय. एकदा तर याच उसाच्या शेतीजवळच्या विहिरीमध्ये लक्षाईचा दुसरा बछडा पडला. तेव्हा ती त्याची वाट पाहत 2 दिवस तिथेच घुटमळत होती. विहिरीत पडलेलं पिल्लू पाहिल्यानंतर त्याची आई, त्या पिल्लाची आई, तिथं बोरीचं झाड होतं जवळच, तर त्या बोरीच्या झाडावरून बघत होती आपलं पिल्लू विहिरीत पडलंय, कसं आहे काय. जेव्हा रात्री आम्ही 10 वाजता पिल्लू सोडायचं ठरवलं, लहान पिल्लू आईजवळच गेलं पाहिजे, तर मग आम्ही रात्री जेव्हा 10 वाजता सोडायला त्या पिल्लाला कॅरेटमध्ये गाडीवर घेऊन गेलो, तर ती आम्हाला पुढून लगेच आडवी आली रस्त्यात. लगेच तिला जाताना आम्ही बघितलं. मग आम्ही थोडं तिथून 500 फूट पुढे गेलो आणि मग रस्त्यात थोडं थांबून राहिलो, तर ती 5 मिनिटात पुन्हा आमच्या जवळ आली तिथंच. म्हणजे तिला असं वाटत होतं पिल्लाचा वास येत असेल किंवा काय, तर ती आमच्या जवळ आली. आम्हाला तिचा आवाज आला. मग आम्ही थोडे असं एक मोकळी जमीन पाहिली आणि त्याच्यामध्ये तिला सोडून दिलं. जेव्हा बिबट्याच्या मादी बरोबर तिचा बछडाही असतो तेव्हा ती त्याच्या सुरक्षेसाठी जास्त दक्ष असते. आणि अशातच माणसांच्या वावरामुळे तिच्या बछड्याला धोका निर्माण झाला तर ती बिथरते. नेमके याच वेळी हल्लेही होऊ शकतात. प्राण्यांवरती जर हल्ला झाला तर लोक इतके एक्साइट होत नाही, परंतु जर समजा एखाद्या वेळेस बिबट्याने जर माणसावर हल्ला केला तर लोकांमध्ये थोडीशी चिडेची आणि भावना तयार होते. विशेषतः जर परत अशी घटना जर दुसऱ्या वेळा घडली त्या भागामध्येच, तर मध्ये त्यावेळेला लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात चीड निर्माण होते आणि त्या बिबट्याला ताबडतोब ठार मारा अशी लोकांची मागणी होते. हल्ला झाला की हल्लेखोर बिबट्याला पिंजऱ्यात पकडा अशी मागणी गावकरी करू लागतात आणि मग ठिकठिकाणी पिंजरे बसवले जातात. पिंजऱ्याच्या कचाट्यात बिबट्या सापडेपर्यंत अख्खं गाव त्याच्या दहशतीखाली जगत असतं.